प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. लगातार 2 षटकार मारल्यास 500 रुपये, तसेच 3 षटकारास 1100 रुपये. तोसिप्यांचा पुढील चेंडू, चांगला असा फटका चेंडू, सीमारेषे पार षटकार, बाहेर झेल घेतल्यास 101 रुपयाचं पारितोषिक. हॅलो, पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं 500 रुपये लागू झालेत. आणखी जर का 1 षटकार मारल्यास तर 1000 रुपये पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं, तसेच आमचे भगवान दादा आढोळे तालुका प्रमुख यांच्याकडनं देखील 500 रुपये लागू झालेले आहेत. आणि ज्यांनी इथे डान्स केला त्यांना 50 रुपये. नामदेव दादा भागले. दरम्यान पुढील चेंडू, दुसरा चेंडू स्वर मारा, अवंतराशी 1 धाव. या अवंतर धाब्याने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 24. ज्यांनी बाहेर झेल घेतले असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या अगोदर जो षटकार मारलेला त्यात बाहेर जो झेल घेतला त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चांगल्याशी झेल टिपल्याबद्दल आपल्याला 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. दरम्यान सामन्याकडे वळूया, मैदानाकडे वळूया. आपण चांगल्याशी फलंदाजी करताना, आक्रमक रूप धारण करताना ते योगेश. दरम्यान पुढील चेंडू तोसिफ यांचा, पुढील चेंडू योगेश यांची बॅट तळपताना नक्कीच हा लगातार दुसरा षटकार लगातार गेला. मला ना लिहून द्या म्हणजे मी बोलतो. पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं जर का 2 मिनिटं स्कोर झालेला आहे तो 30. ह्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 2000 रुपयाचा रोख पारितोषिक दिला जाईल पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं. तसेच नामदेवजी भागडे साहेब यांच्याकडनं 1100 रुपये. आणि नक्कीच आपल्या मान्यवरांना जी साथ देतात ते आपले योगी. चांगल्याशी फटकेबाजी. आणि आमचे तळो गावातील जोशी यांनी कॅच पकडली. पुन्हा एकदा षटकार फायनल लेगच्या दिशेने. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. योगेश आढोळे यांचा ज्या गोष्टीसाठी माहीर आहे तो योगेश आढोळे. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन या इगतपूरच्या रेल्वे ग्राउंडवरती योगेश आढोळे यांच्या माध्यमातून होताना ज्याप्रमाणे चौकार षटकारांची बरसात. सीआरपीएफ भागीरथजी भगत यांच्याकडून देखील रोख स्वागत. चालू असलेला सामना म्हणजे फायनलचा सामना. हॅलो, या चेंडूवरती जर का षटकार मारला तर नक्कीच 3000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं. सर्व प्रेक्षकांच्या नजरा फक्त आणि फक्त योगेश आढोळे यांच्यावरती. बघूया हा बलाढ्य संघ म्हणजे इगतपूर तालुक्यातील नामवंत असा फलंदाज, गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवरती आपलं नाव कमावणार असा योगेश आढोळे. ह्या चेंडूवरती जर का षटकार मारलास तर नक्कीच 1100 रुपये नामदेवजी भागडे साहेब यांच्याकडनं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, चांगलंसं कमबॅक म्हणता येईल ते तांबोळे यांचं. पहिल्या ओव्हरवरती त्यांनी चांगला महत्वाचा फलंदाज आऊट केला होता राहुल भागडे. चालू असला सामना
अंतिम हॅलो. सामना, फायनल सामना. पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं 3000 रुपये या चेंडूवरती षटकार मारला, तसेच भागडे साहेब यांच्याकडनं पुन्हा एकदा. 1100. नक्कीच पारितोषिक आपल्या खिशात घेताने ते योगेश. नो चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या 7 ने वाढते, धावसंख्या होते ती 49. आताच मी सांगितलं होतं हलक्या चेंडूला कुठे जुमानणार नाही योगेश आडोळे. प्रत्येक चेंडूवरती चेंडू हा बाहेर टाकण्याचा प्रयत्न योगेश आडोळे यांचा. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना, अंतिम सामना, महत्वपूर्ण लढत. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे अंतिम लढत. या इगतपुरी नगरीमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असा सामना, अंतिम सामना आपल्या समोर. गोटी बॉयज क्रिकेट संघ विरुद्ध नांदगाव बॉयज क्रिकेट संघ यांच्या दरम्यान. खराब चेंडू आहे. या षटकामध्ये 5 षटकार मारले ते योगेशांनी आणि हा खराब चेंडू म्हणजे 6व्या षटकार मारतोय का बघूया. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती जर का षटकार मारला पुन्हा एकदा पंडितजी शिरसाट साहेब यांच्याकडनं 1000 रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. चेंडू जमा करायचा आहे. ज्या गोष्टीसाठी योगेश आडोळे प्रसिद्ध आहे, 7 चेंडू 7 षटकार मध्ये, या अंतिम सामन्यामध्ये पाहूया शेवटच्या चेंडूवरती षटकार लगवतोय का योगेश आडोळे. स्वागत. सरांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बलाढ्य असा संघ इगतपूर तालुक्यातील नामवंत नांदगाव बॉयज क्रिकेट संघ, त्याचा धडाकेबाज फलंदाज योगेश आडोळे, त्याला साथ देतो तो विजय डहाळे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 20 ते 25 पावलांचा रण घेतला असा दांबोळी पंचांच्या डाव्या बाजूने त्याचा सामना करतो सलामीचा फलंदाज. आणि पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने उंचावून मारलेला प्रयत्न तो सफल. यावेळी सर्व प्रेक्षक कपडे काढून जल्लोषात या इगतपूरच्या रेल्वे ग्राउंड वरती